विनयभंग प्रकरणामध्ये जयकुमार गोरेंची 2019 साली निर्दोष मुक्तता झाली होती। जयकुमार गोरेंच्या कार्यालयाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे। सातारा जिल्हा सत्र न्यायालयाकडून 2019 साली जयकुमार गोरेंची निर्दोष मुक्तता झाल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे। विनयभंग प्रकरणी संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलेले होते जयकुमार गोरे यांच्यावर। वडेट्टीवार यांनी सुद्धा जयकुमार गोरेंवर त्यांचं नाव न घेता मंत्री असा उल्लेख जो आहे तो केलेला होता। मात्र आता या प्रकरणामध्ये विनयभंग प्रकरणामध्ये जयकुमार गोरेंची 2019 साली निर्दोष मुक्तता झाल्याचं जयकुमार गोरेंच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। 2019 साली त्यांची निर्दोष मुक्तता झाल्याचं त्यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। संतोष नलावडे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। संतोष, वृषाली, खरं तर हे 2016 ते 19च्या दरम्यान हे न्यायप्रविष्ट बाब होती आणि या दरम्यान त्यांच्यावर जे आरोप केले होते अश्लील फोटोच्या बाबत याबाबत 2019 मध्ये सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने हे निर्दोष मुक्तता त्यांची जयकुमार गोरे यांची केलेली होती। याबाबत जे काही इव्हिडन्स त्या ठिकाणी होते ते सुद्धा नष्ट करण्याचे आदेश त्या दरम्यान देण्यात आले होते। वृषाली, नक्कीच धन्यवाद संतोष दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। जयकुमार गोरेंच्या कार्यालयाकडून आता हे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की 2019 साली विनयभंग प्रकरणामध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। संजय राऊत त्याच्यासोबत अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा या प्रकरणामध्ये घेतलेला आहे।